नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। तर सिद्धांचं पूजन करण्यासाठी आपण भूमिका तयार करतोय। त्या सिद्धांपर्यंत जायचं आपल्याला, तर त्यासाठी एक परिणामांची विशुद्धी कशी असायला पाहिजे ह्याच्यासाठी तिची चेअर तुमच्या चटईवर ठेवा, म्हणजे पाय ठेवता येईल तिला, चालतंय। फक्त ऐकू येते ना मावशी तिथं? तुमचं दुमडा की चटई दोरी येते ऐकू? तिथं ऐकू येते का जवळ यायचं आहे? तर काय सांगितलं होतं काल आपण विनय पाठचा अर्थ बघत होतो। तुला पुस्तक द्यायचं आहे तर त्याच्यात काय सांगितलं होतं? काल एकांनी परत विचारलं होतं की पहिल्या ओळीचा अर्थ कसं करायचा म्हणून। काय केलं होतं? इह विधी ठाडो हो यके प्रथम पढे जो पाठ, म्हणजे काय केलं होतं अर्थ? काका काका काय अर्थ केला होता आपण? इह विधी म्हणजे अशा प्रकारे, इह विधी म्हणजे अशा प्रकारे। इथे दोन आहेत ना, त्याच्यात नाही आहे का? ते द्या त्यांना असलं तर मग द्या कुठलं तरी एक, आणि टाकू नका, ठेवा त्यांच्या पेटिकेवर लांबून। हां, इह विधी ठाडो होय के अशा प्रकारे स्थित होऊन। कुठं स्थित होऊन? आता जी विधी सांगितली पूजेची त्या प्रकारे स्थित होऊन। मग आता म्हणजे आता सगळं म्हणलं ना की तुम्ही शुद्धीकरणपूर्वक आलाय मंदिरात, तर त्या शारीरिक आणि मानसिक किंवा आंतरिक शुद्धीपूर्वक मी उभारलोय। ठाडो होय की म्हणजे स्थित राहून मी तुमचं प्रथम विनय पाठ करतो, विनय प्रदर्शित करतो, किंवा तुमच्याप्रती एक आदरभाव मला प्रगट झालेला आहे असं। मग त्याच्यावर अध्यात्म पण कसं सांगितलं की बहिरंगातून शरीराची क्रिया कशी करायची ही विधी सांगितली, पण अशा प्रकारे तुमच्या समान मी ज्ञानामध्ये स्थित होऊन हे भगवान तुमची पूजन करतोय, किंवा त्या द्वैतज्ञाने त्यांचं पूजन, अद्वैतज्ञाने स्वतःचं पूजन, म्हणजे स्वतःचं अनुभवन, स्वतःचं जाणीव, हीच खरी पूजा। पवित्र आत्म्याकडं जाणं हीच खरी पूजा। म्हणून अशा प्रकारे मी स्थित होऊन, ज्ञानामध्ये स्थित होऊन ज्ञानपूर्वक ज्ञानाचंच आराधन करतोय, हीच खरी पूजा झाली। मग त्याच्यामध्ये सगळे शब्द बघितले होते आपण, काय काय नाही माहिती असलेले सगळे शब्दांचे अर्थ तुम्हाला पाहिजे तर लिहून घ्या। कंत म्हणजे काय सांगितलं होतं? मुक्तिवधू के कंत तुम। कंत म्हणजे लिहिलं नाही तुम्ही? कंत म्हणजे पती, पती। मुक्तिवधूचे तुम्ही पती आहात, 3 भुवनाचे राजे आहात। सिरताज म्हणजे काय? काय सांगितलं होतं? सिरताज म्हणजे तुम्ही हो सिरताज। सरताज कोणाला, ताज कोणाला घालता तुम्ही? डोक्यावर ताज कोणाला घालता? जो श्रेष्ठ आहे त्याला। म्हणून हे भगवान तुम्हीच सरताज म्हणजे श्रेष्ठ आहात असं सांगितलं। सिरताज म्हणजे भाभी श्रेष्ठ, श्रेष्ठ पुरुष। पुढं भवदधी म्हणजे भवसमुद्र, त्याला शोषणहार म्हणजे सुकवणारे आहात। भवसमुद्राला तुम्ही सुकवणारे, नष्ट करणारे आहात। पुढं
कुठलं नाही माहिती? अघ म्हणजे पाप. अनेक ठिकाणी शब्द येतो हा अघ म्हणून, एकेका काव्यामध्ये वगैरे, श्लोकामध्ये. भवदधी म्हणजे भवसमुद्र. उदधी म्हणतो ना आपण, उदधी म्हणजे समुद्र, पाण्याचा सागर. मग भवरूपी समुद्राचे तुम्ही शोषणहार आहात. पुढं कुठले शब्द नाही माहिती? धरता निजगुण रास. रास म्हणजे काय म्हणायचं, राशी म्हणतो ना आपण, हां असं. रास म्हणजे राशी. तर अनंत गुणांची तुम्ही रास किंवा अनंत गुणाला धारण करणारे आहात असं म्हणायचं. गुणांची राशी तुम्ही धारण करणारे आहात. पुढं धर्मामृत उर जलधिसो ज्ञानभानु तुमरूप. म्हणजे काय घेतलं होतं? धर्मरूपी अमृत तुमच्या अंतरंगामध्ये, धर्मरूपी अमृताचा सागर, त्याने तुम्ही भरलेले आहात. तुमचं अंतरंग किंवा तुमचं हृदय धर्मरूपी अमृताच्या सागराने भरलेलं आहे. कुठले माहीत नसलेले शब्द लिहा. आणि ज्ञानभानु तुमरूप. ज्ञानभानु म्हणजे ज्ञान सूर्य आहात तुम्ही. काय आहात? ज्ञान समुद्र आहात. नाही, सूर्य. भानु म्हणजे सूर्य. ज्ञान सूर्य आहात. तुमरे चरण सरोज को. सरोज म्हणजे कमळ. तुमच्या चरण कमलाला तीन जगतचे भूप म्हणजे राजे, नावत म्हणजे नमन करतात. तिन्ही भुवनाचे राजे तुम्हाला नमन करतात. नावत म्हणजे नत होणे, अभिजी. नावत म्हणजे नत होणे आणि भूप म्हणजे राजे. मैं वंदो जिन देव को करियती निर्मल भाव. हे भगवान, मी तुम्हाला वंदन करतो अतिशय निर्मळ भाव करून. कशासाठी? कर्मबंधाच्या छेदासाठी. आणखीन दुसरा कुठलाही उपाय नाही. कुठंपर्यंत बघितलं होतं काल? 7वं झालं होतं की. भविजन को भवकूपते. कूप म्हणजे विहीर. भविजनांना म्हणजे भव्यजनांना भवकूपातून तुम्हीच काढणारे आहात. काढणहार. जसं आपण काय म्हणतो, विघ्नहर्ता, विघ्नहार किंवा काय पापहारक असं म्हणतो ना, तसं काढणहार म्हणाले. त्या भवकूपातून तुम्हीच काढणारे आहात. दीनदयाल अनाथपती. हे भगवान तुम्ही दीनदयाल अनाथांचे पती आहात. म्हणजे सगळ्यांचे पालनहार आहात, सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आहात असं. आणि आत्मगुण भंडार. आणि काय म्हटलं होतं? आत्मगुणांचे भंडार आहात. इथंपर्यंत बघितलं होतं. पुढचं बनायचं 8वं. चिदानंद निर्मल कियो दोय कर्म रजमेल सरल करिया जगत में भविजन को शिव गेल. म्हणजे काय सांगा? जेवढं समजतं तेवढं सांगा. चिदानंद निर्मल कियो म्हणजे चिदानंद स्वरूप आत्म्याला तुम्ही निर्मळ करणारे आहात. कसं? धोय कर्म रजमेल. रज म्हणजे मळ. कर्मरूपी मळाला धुवून तुम्ही त्या माझ्या चिदानंद स्वरूपात्म्याला निर्मळ करणारे आहात. असे तुम्हीच आहात, बाकी कोणी नाही. सरल करी या जगत में भविजन को शिवगेल. शिवगेल म्हणजे गेल म्हणजे गली. गली म्हणा, मार्ग म्हणा. शिवमार्गा, भव्यजनांच्या शिवमार्ग म्हणजे मोक्ष मार्गाला जगामध्ये तुम्हीच सरळ करणारे आहात. सरळ करणारे म्हणजे सहजतेने तुम्ही दाखवणारे आहात. सरल करणारे आहात. सहज म्हणजे सरल करणारे आहात. काय कळलं? चिदानंद निर्मल कियो. असं कोण कोणाच्या आत्म्याला निर्मळ करू शकतो? मग असं का म्हटलं तिथं? तर ती एक भक्ती आहे ना. भगवान काय करतायत की ते तर असे स्वतःमध्ये स्थित आहेत. मावशी काय म्हणले? भगवान आपल्याला काय देत नाही आहेत,
ते सगळा उपयोग स्वतःमध्ये देत आहेत आणि तेच त्यांचं रूप आपल्याला सांगतंय की तुम्ही हे करा, मी जे करतोय ते तुम्ही करा, तुम्ही माझ्याकडे बघत बसू नका, तुम्ही स्वतःकडे बघा, हे सांगणारं ते रूप आहे. म्हणून म्हटलं ना, जेवढा शब्दाचा प्रभाव नसतो ना तेवढा कृतीचा प्रभाव असतो. मग भगवान न बोलता सगळं सांगतायत. कळलं का आपल्याला? संसार कसं करायचं ते पण सांगतात, संसार कसं नष्ट करायचं ते पण सांगतात. तुम्ही काय ग्रहण करता हो? संसार कसं करायचं एवढं ग्रहण करता. त्याला नाश कसं करायचं हे आपल्याला शास्त्रात वाचावं लागतं का नाही? म्हणून सांगतायत की चिदानंद रूपी आत्म्याला भगवंतांनी निर्मळ केलं म्हणजे कर्मरज धुवून टाकले. असं कोण काय धुवून टाकू शकतं? तर सांगतायत भाव, आपले भाव निर्मळ करण्यामध्ये ते कारण आहे. त्यामुळं त्या परिणामांच्या विशुद्धीमध्ये ते शुद्धीकरण झालं. म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे हो? तुमचं शुद्धीकरण करायचं आहे म्हणजे तुमचे भाव पवित्र करायचे आहेत बस. मग ते कसे होणार? म्हणजेच भाव कर्मरूपी मळ म्हणा, भाव कर्ममळाला तुम्ही धुणारे आहात असं सांगतायत. म्हणजे जे काय माझ्या परिणामामध्ये मोह, राग, द्वेष आदी हे विभाव भाव होतात तर त्यांना नष्ट करण्याचं तुम्ही साधन आहात. कारण जेव्हा तुमच्याजवळ येतो मी हे भगवान, त्यावेळेस तिथं मला कुठले मोहाचे, रागद्वेषाचे परिणाम होतात? काय म्हणले काका? जेव्हा मंदिरात येतो तेव्हा आपण कशाही घेऊन येतो का? जे मोहादी परिणाम करतो का मंदिरात आल्यावर? करत असेल तर मंदिरात तुम्ही आलाच नाही, तुम्हाला त्या मंदिराचा काय उपयोगच नाही. म्हणून आत्ता मी काय वाचलं की तुम्ही जसं जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करता तसं जिन चैत्यालयाचं पण दर्शन करता का हो? कारण जिन चैत्यालय पण एक देवता आहे नवदेवतामध्ये. कुठले नवदेवता? नवदेवता कुठले? पंचपरमेष्ठी. पुढे 4 विचारा तिला. चार नव्हे 5. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू. आणि 4 काय? जिनधर्म, जिनागम, जिनचैत्यालय. मग चैत्यालयाला बाहेर उभारून माताजी नमस्कार करतात बघता का? का हो? चैत्यालय सुद्धा एक देवता आहे. त्यामुळं जरी त्याचं पूजन अर्चन आपण नाही काय पण म्हणा, 9 देव काय आहेत ते फक्त अभिप्रायात आहे ना आपल्या. देव म्हणा, देवता म्हणा, भगवान म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. नाही तसं काय नाही. म्हणजे आपल्या शेवटी मान्यतेतून आपण नमस्कार करतोय ना. तुम्ही देवता म्हणून स्त्रीलिंगी म्हणा, नाहीतर देव म्हणून पुल्लिंगी म्हणा, नाहीतर अजून काय पण म्हणा. फक्त काय सांगत होते? तर जिनचैत्यालय सुद्धा म्हणलं म्हणून जर आपण काय झोपेतून उठलो, आपल्याला शिखर दिसतंय जर आपल्या घरातून, तर त्याला सुद्धा वंदन म्हणजे ते सुद्धा एक देवतेचा नमस्कारच आहे. म्हणून तसं नमस्कार करा असं ते एका ह्याच्यामध्ये वर्णींच्या प्रवचनमध्ये वाचलं आत्ता मी. जे घरातून अजून निघाल्यावर आपण अजून मंदिरात प्रवेश करेपर्यंत आपल्याला जिथं शिखर दिसतं, जिथं चैत्यालयाची दृष्टी नुसती पडली त्याच्यावर, तरी सुद्धा तिथं ते वंदन करण्यायोग्य आहे असं. चला तर काय सांगत होते? चिदानंद निर्मल कियो. चिद आनंद म्हणजे चैतन्य रूपी आनंद स्वरूपाला तुम्ही निर्मळ करणारे आहात. कसं? कर्मरूपी रजाचा मळ धुवून टाकणारे म्हणजे भाव कर्माला नष्ट करणारे तुम्ही आहात. तुम्हाला बघितलं, तुमचं दर्शन केलं तरी सुद्धा माझ्या परिणामामध्ये एक प्रकारची पवित्रता येते, एक आनंद होतो, एक विशुद्धी वाटते. हीच सांगितलं शुद्धीकरण आहे. हेच त्या कर्मरजाला धुवून टाकणं आहे. आणि मग तुम्हीच सांगितलं भव्यजनांचा मोक्षमार्ग सरळ करणारे आहात. तुमच्या व्यतिरिक्त कोणी मोक्षमार्ग दाखवणारा या जगामध्ये नाही. पुढं तुम पद पंकज पूजते विघ्न रोग टर जाय शत्रु मित्रता को
निर्विषता थाय. सांगा अर्थ. पदपंकज पूजते म्हणजे कमळ. तुमच्या चरण कमळाच्या पूजेने काय काय होतं. हां, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ना ते सगळं होतं हे सांगायचं आहे. त्यांनी फक्त उपलक्षणात्मक सांगायला लागले. आतापर्यंत एवढ्या विनयपाठवरून सुद्धा आपण अनेक गोष्टी काढू शकतो की नष्ट होतात. पुढं ओय नष्ट होतो नव्हे. शत्रुमित्र नष्ट होतो नव्हे. शत्रू मित्रतेला प्राप्त होतो. शत्रुता आणि शत्रू मित्र. शत्रू मित्रतेला धारण करतो, शत्रू मित्राला नष्ट करतो असं नाही. आणि विष निर्विषता थाय म्हणजे विष निर्विष होऊन जातं. म्हणजे जरी विषप्रयोग झाला असेल, काय आपल्यावर विषबाधा झाली असेल तरी सुद्धा ते विषरहित होतं. जे विषयुक्त झालेलं आहे त्याचं विष ते नष्ट होऊन जातं. म्हणून हे भगवान तुमच्या चरणकमळाच्या पूजेने म्हणजे काय म्हणायचं आहे हो. असं पूजेने विघ्न नष्ट होतं का. परवा मी सांगितलं ना की त्या मुलाला सर्पदंश झाला. ते गेले होते कुठं, शिखरजीच्या पहाडावर दर्शनाला, आणि खाली उतरले तर त्या मुलाला साप चावला. म्हटल्यावर लोकांनी काय केलं, म्हणले विष निर्विषता थाय. आणि काय ते पुढे एका पार्श्वनाथांच्या पूजेमध्ये आहे ना, काय बरं, तुमच्या क्यों बसता तुम चरण में, काय होते वाक्य, क्यों बसता तुम चरण में, काहीतरी असं आहे. म्हणजे तुझ्या चरणामध्ये नाक का राहतो असं काहीतरी तिथं त्यांनी घेतलंय पार्श्वनाथांच्या एका पूजेमध्ये. तर पंचबालेतीच्या पूजेमध्ये आहे. तर म्हणजे मला म्हणायचं आहे की तर त्या मुलाला सर्पदंश झाला, विष पसरू लागलं शरीरामध्ये, तर लोकांनी काय करायला पाहिजे होतं, त्याला उपचार करायला घेऊन जायला पाहिजे होतं. तर त्यांनी काय केलं, ते म्हणाले भगवान आहेत ते विषाला निर्विष करणारे आहेत. त्यांनी त्या टोकेवरनं खाली आले होते, पार्श्वनाथ टोकेवरनं, त्याला घेऊन पार्श्वनाथ टोकेवर गेले परत आणि देवासमोर नेऊन ठेवलं. आता म्हणले देवा तू याचं विष काढ. काय झालं, त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, देवाकडंच पाठवलं. म्हणजे अशी आंधळी भक्ती पण उपयोगाची नाही आहे. ज्याच्या परिणामांची विशुद्धी असते तिथे त्याला ते फळ मिळतं. तुम्ही काय करायला गेला, भगवंतांकडनं याचना केला तर ते तर देणारेच नाही आहेत. मग धनंजय कवींच्या मुलाचं कसं विष गेलं, त्यांनी ते विष निर्विष व्हावं म्हणून पूजनच केलं नाही ना. त्यांनी त्यांची विशुद्धी अशी प्रगट झाली, सहजतेने असे ते परमाणू तिथं असणारे सगळे अनुकूल परिणमित झाले आणि त्याचं फळस्वरूप त्यांचं जे काय आता उदयाला येणार होतं ते संक्रमित झालं. कारण त्या मुलाचं जर मृत्यू झाला असतं तर वडिलांना त्याचं काय म्हणायचं दुःख झालं असतं. पण धर्माचं फळ कधीही सुख असतं. त्यामुळं ते धर्म करत असताना त्यांनी त्याच्यात खंड नाही केला. जी त्यांनी भक्ती करत होते, जे त्यांना एक आनंद येत होता ना, तो असा आनंद खंड चालू राहिला ना, त्याच्या फळस्वरूप त्यांना तर आनंद मिळालाच, पण त्याचं फळ त्या मुलाला सुद्धा विषाचा नाश झाला. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे हो, तुम्ही अशी विशुद्धी करा की जेणेकरून तुमचे रोग नष्ट होतील. त्या भगवंतांकडनं अपेक्षा नको की तुम्ही माझं सगळं दूर करावं. आणि अपेक्षा करायला गेलात तर कोणी कोणाचं काय म्हटलं ना, भिकारी मागायला आला तर भीक त्याला मिळत नसती. आणि न मागता त्या मंदिराच्या जाऊन देणगीपत्रावर लोक देणगी देतात लाखो रुपयांनी. मग काय झालं, ह्यांचं काल एक घटना झाली सांगितली हो. ते येत असताना तिथं स्टँडवर गाडी पार्क केली त्यांनी आणि तिथून चालत असताना तिथे एक वृद्ध मनुष्य भीक मागायला बसला होता म्हणे. मावशी ऐकू येते का नाही तुला, पुढे ये, नाही तर ऐकू येत नाही आहे, पुढे ये, मग पुढे ये इथं माझ्याजवळ. मग काय ऐकून समजायला पाहिजे ना तुला. ते येत असताना
तिथं स्टँडवर एक वृद्ध मनुष्य भीक मागत बसला होता. तर त्यांना गाडी पकडायची होती. म्हटल्यावर त्याला काय बघितलं नाही, त्याला काय दिलं नाही आणि तसंच पुढं निघाले लवकर लवकर जायचं म्हणून. आणि पाय घसरला आणि पडले. 2च पावलं गेले आणि पडले म्हणे. हे पडले हो. तर ते त्यावेळेस पडल्यावर त्यांना विचारलं की मी त्याच्याकडे बघितले का नाही, त्याला काय दिलं का नाही, त्याच्यावर करुणा केली नाही, त्याचं फळ मला असा उदय आला. म्हणून काय झाले हो, दानाचे परिणाम झाले नाहीत. जितके दानाचे परिणाम असतात तितकी सुद्धा विशुद्धी असते परिणामामध्ये. म्हणून ते त्यांना देत नसतो, आपण आपल्याला देत असतो. जर दिलं असतं ना तर ती गाडी तुमच्या जवळ आली असती, गाडीपर्यंत पण जावं लागलं नसतं. म्हणजे अनुकूलता सहज. आजोबा वृद्ध आहेत त्यावेळी पैसे असं पण दिलं नाही. मग नुसत्या भाव करून पोट भरत नसतं. उद्या ताट घ्यायचं आणि बघ फक्त वास घ्यायचं. पोट भरते का समोर ठेवून. म्हणजे त्यांना भाव झाले म्हणे बरं का. बरं सांगते ते पण नाही. म्हणजे नाही, त्यांनी विचार केला तसा. मला काय वाटलं की तेवढे भाव झाले म्हणून मी जोरात इथून तिथं जाऊन पडले. मी म्हणजे कसं पडले मला पण म्हणजे भाव केले तरी तेवढं थोडं माझं कमी झालं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात निभावलं. परिणाम असे झाले होते की त्याला द्यावं काहीतरी असे, पण दिलं नाही. त्याचं फळ थोडं मिळालं पण थोडंसं संक्रमित झालं. जसं सांगितलं होतं ना मागं एकदा की नारद गेला ब्रह्माकडं आणि नारदाने विचारलं ब्रह्माला, म्हणले तुझ्या सृष्टीमध्ये सगळं काय म्हणतात त्याला, अंधाचार चालू आहे, अंधाधुंद काम चालू आहे सगळं. मग ब्रह्माने विचारलं काय झालं असं. तो म्हणला मी आत्ताच एक दृश्य बघून आलो. म्हणला मला नाही पटलं ते. धर्माचं फळ धार्मिकाला मिळायला पाहिजे ते नाही मिळत आणि चांगलं काम करणाऱ्याला वाईट फळ मिळतं, असं कुठं असतं का. असं म्हणल्यावर त्या ब्रह्माने विचारलं सांग म्हणले काय नक्की बघितलं तू. नारदाने काय सांगितलं, म्हणले जंगलातून मी येत होतो, जंगलाच्या वरून चालत येत असताना तिथं त्या जंगलमध्ये मला एक दृश्य दिसलं की दलदल होतं एक, आणि त्या दलदलीमध्ये चालत असताना एक बैल त्याच्यात अडकला आणि तो फसला त्या दलदलीमध्ये. त्याला बाहेर येता येईना, त्याचं वजन जास्त होतं, त्यामुळं तो किती प्रयत्न केला तरी पण बाहेर स्वतःला काढू शकत नव्हता. त्याला हेल्पची गरज होती, कोणीतरी येऊन त्याला बाहेर ओढलं तरच तो बाहेर निघणार अशी परिस्थिती होती. पण तसं तर जंगलमध्ये कोणच नव्हतं. आणि मग योगायोगाने काय झालं, एक चोर चालला होता त्या रस्त्यावरून आणि जात असताना त्या चोराने बघितलं की तो बैल त्या दलदलीत फसलाय. त्याच्यावरून त्याला कळलं की इथं दलदल आहे, आपल्याला पाय नाही ठेवायचं आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं, ठीक आहे त्याच्याकडनं शक्य नव्हतं, पण जसं ह्यांनी भाव केले ना तसं त्यांनी भाव करायला पाहिजे होतं की त्याला आपण काढावं तरी, बघावं तरी जमतंय का असं. पण त्यांनी काय केलं, त्याला कळलं की एवढ्या भागात पाय ठेवायचं नाही आहे, तर तिकडं जायला रस्ता नाही आहे आपल्याला. त्यांनी त्या बैलावर पाय ठेवला आणि पलीकडं जाऊन तो निघून गेला. ते गेला, पुढं गेल्यावर त्याला एक सोन्याच्या मोहरांची थैली मिळाली. कोण होता, काय काम केलं होतं, पाप केलं का पुण्य केलं. एक तर त्याला वाचवण्याचे भाव नव्हते केले आणि त्यात त्याला परत त्रास देऊन पुढं आला होता. मग असं कसं त्याला सोनं मिळालं बरं. ते जाऊ देत, मी तिथंच थांबलो, म्हटले कोण येते त्याला मदत करायला बघायला. तर एक संत चालले होते, कोणीतरी तपस्वी असे त्या जंगल मार्गावरून, आणि ते जरासं वयस्कर होते. त्यांच्या अंगात काय अशी शक्ती नव्हती की स्वतःचं शरीर ते पुढं सरकवतील आणि ते त्या बैलाला कसं काढणार. पण त्यांना ते बघितल्यावर राहावलं नाही की त्या बैलाला किती त्रास होतोय, तो अडकलाय, त्याला काय तर करून आपण काढावं, एवढे विचार आले बरं का. त्यांनी प्रयत्न केला, नाही काढता आलं नाही त्यांना, पण त्यांनी खूप प्रयत्न केला. आणि ते कोणाला तरी बघायला वगैरे असं म्हणून निघाले तिथनं बाहेर. तर म्हणजे त्याला बाहेर काढण्यासाठी आपण मदत कोणाची तरी घेऊ अशा भावनेने असतील, तर तिथून बाहेर पडले तर एका खड्ड्यात पडले ते आणि त्यांच्या पायाला जखम झाली.
म्हणले ज्यांनी पुण्य परिणाम केले त्याला फळ मिळालं, तो पडला खड्ड्यात. आणि ज्यांनी पापाचे भाव केले तर त्याला सोनं मिळालं. दिस इज नॉट फेअर. असं कुठं असतं का? म्हणले तुझ्या राज्यात सगळं अंधाधुंद काम चालू आहे. त्यावेळेस ब्रह्माने काय म्हणलं? जे झालं ते योग्यच झालं. कसं काय? तर त्यांनी सांगितलं की म्हणले जो चोर होता त्याचं इतकं महान पुण्य होतं पूर्वी की त्या पुण्याच्या परिणामाचं फळ म्हणून त्याला आज एक खजाना मिळणार होता. तिथून पुढं आल्यावर एक गुफा होती आणि तिथं असं इतकं अफाट तुफान खजाना होता. तो खजाना त्याला मिळणार होता. पण त्यांनी केलेल्या पापाचं फळ त्याला एक थैली मिळाली फक्त. आणि जो साधू म्हणतो तू, जो तपस्वी होता, त्याला त्याच्या पापाचं पूर्व पापाचं फळ म्हणून ज्या खड्ड्यात तो पडला तिथे एक साप होता. तो साप त्याला चावून मरणार होता. पण परिणामांचं फळ म्हणून संक्रमण असं झालं की फक्त त्याला जखम झाली. म्हणजे काय झालं? धर्माचं फळ नियमाने सुख असतं आणि अधर्माचं फळ नियमाने दुःख असतं. म्हणून त्यांनी परिणाम केले तर त्याला फळ, त्या चोराला त्याच्या अनुसार फळ मिळालं. आणि जे तपस्वीनी परिणाम केले त्याचं फळस्वरूप त्याच्या पापाचं संक्रमण झालं. असं म्हटलं आपण जेव्हा भगवंतांचं दर्शन करतो त्यावेळेस आपल्यासुद्धा पाप परिणामांचं, पापरूपी फळाचं संक्रमण होऊ शकतं. तुम्हाला वाटणार की मंदिरात आलो आणि समजा, म्हणजे मी त्यांनाच म्हटलं की घरात असताना कधी पडले नाहीत, मंदिर आम्मांकडे यायचं होतं ना त्यावेळीच पडले. मग घरात चांगले होते का नाही? काय झालं? इकडे येतानाच का पडले? परिणामांची विशुद्धी झाली होती ना, पापाचं संक्रमण झालं. आणि काहीतरी मोठं घरात थांबलं असतं ना त्याच समयाला लय मोठं काहीतरी झालं असतं, ॲडमिट व्हावं लागलं असतं. आणि तेच काय झालं? संक्रमण असं झालं की बस जखम झाली पायाला. आणि स्टँडवर पडायला गेले घरी चलून आता मग त्यांना घरी चला म्हणले, बरोबर असणारे स्टँडवर आलेले सोडायला. तर त्यावेळेस ते म्हणले नाही आता असंच घरी आम्मांकडेच जाणार, आता घरी नाही जाणार. घरी गेलो असतं तर त्याला कुरवाळत बसणार, त्याचं सगळं बघत बसणार. ते इथं आल्यावर एकदा सुद्धा बघितले नाहीत माहिती का बिचारे. तर माझ्या बाबतीत पण असंच झालं ना. जेव्हा मी त्यांनी पण तसंच केलं. काय झालं? त्यांच्या घरी सोवळं गेलं होतं, दुसऱ्या दिवशी सोवळं येणार होतं. हो की, पण सोवळं येणार होतं दुसऱ्या दिवशी घरात, म्हणून त्यांची सगळी स्वच्छता चालली होती. आणि त्यांना इतका आनंद की माताजींचं पाय लागणार दुसऱ्या दिवशी घरात आपल्या म्हणून. आणि ते धडपडून सगळं स्वच्छता करत असताना त्यांना दिसलं काहीतरी किडा आला होता मोठा त्या सोवळ्याच्या खोलीत जिथं पहिल्यांदा लावलं होतं सोवळं त्यांनी. आणि ते काढायला म्हणून किडा त्यांनी खुर्चीवरून उठून आत गेले तर पाय घसरून पडले आणि ते काय झालं? फ्रॅक्चर झालं पायाला. त्या किड्यानी केलं का नाही हो? मग चौका लागवत होते काय? पाप करत होते का? स्वच्छता करत होते काय? पाप करत होते का हो? म्हणजे काहीतरी अजून भयंकर फळ मिळणार होतं ना, ते एवढ्याशावर थांबलं असं समजून घ्या. माझं काय झालं? जेव्हा रेजिग्नेशन दिलं आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी फक्त ॲक्सिडेंट झाला. 15 तारखेला रेजिग्नेशन दिलं आणि 18 तारखेला ॲक्सिडेंट झाला. आणि मला असं वाटतं आता ह्याच्यावरनं की त्याच्यात पण भयंकर काहीतरी उदय भोगावा लागणार होता. पण तरी पण भयंकरच मिळालं जे मिळालं ते फळ. म्हणजे पाप होतं ते जास्त होतं तर म्हणजे 6 महिने खाता पिता येत नव्हतं ॲक्सिडेंट झाला तर. म्हणजे फळ मिळालं का नाही? कशाचं फळ मिळालं? इकडे यायचे भाव केले होते. त्याच सकाळी सांगितलं होतं पप्पांना की मी जाणार आहे अम्मांकडं शिकायला. असं काय करणार आहे असं काय म्हटलं नव्हतं, मलाच माहीत नव्हतं कारण. आणि शिकायला जाणार आहे म्हटल्यावर आमचे पप्पा घाबरले. म्हणले जॉब करायला बाहेर जा, चालतंय पण इकडं जाऊ नको. म्हणजे काय म्हणायचं, जाऊ देत. आपलं उपादान असेल ना तर आपल्या परिणामांचं असं परिवर्तन होणार किंवा आपल्याला अशी अनुकूलता मिळणार, अशी विशुद्धी त्याच्या निमित्तामध्ये सगळं पाप
संक्रमित होतं. फक्त असं आपण त्याचा अनुमान लावायला पाहिजे की ह्याच्यापेक्षा काहीतरी जास्त फळ मिळणार होतं, ते थोडक्यात निभावलं. आपण उलटं लावतो, मी धर्म करून मला असं फळ मिळालं. जसं म्हणलं ना, परवा कोणाच्याकडं तर चोरी झाली नातेपुतेला, आणि चोरी झाली तर लोकांनी काय म्हणलं, इतकं धार्मिक ते घर, सगळे घरात धर्म करणारे, आणि त्यांच्याच घरी चोरी व्हायची असती होय. म्हणजे काय झालं, धर्माने तुमची काय चोरी थांबवायची का? तुमचं पाप धुवायचं का? तुम्ही तुमचं पाप धुवे ना तर धर्म काय करणार आहे तुम्हाला? म्हणजे उलटं असं म्हणा, जीव जाणार होता कोणाचं तर त्याच्यापेक्षा थोडक्यात निभावलं. म्हणून म्हणलं की आपल्याला जे फळ मिळते ते आपल्याच कर्माचं, आपल्याच परिणामांचं फळ आहे. दुसरा तर कोण आपल्याला फळ देणारा नाही. म्हणून हे भगवान, तुम्ही माझं संकट नष्ट करणारे, तुम्ही माझ्या विषाचं निर्विष करणारे आहात, ही सगळी भक्ती आहे असंच समजून घ्या. जे काय तुम्ही निगेटिव्ह थिंग्स आहेत ना तुमचे, सगळे पॉझिटिव्ह होण्यामध्ये तुम्ही कारण आहात. म्हणजे तुमच्या निमित्तात मला झालेली विशुद्धी कारण आहे. म्हणून मला असा आनंद होतोय, असं एक प्रसन्नता होतीये हे भगवान तुम्हाला पाहून. पुढं, चक्री सुरख ग इंद्रपद मिले आप ते आप, अनुक्रम करी शिवपद लहे, नेम सकल हनिपाम. म्हणजे काय सांगा, सगळं समजणं असं काय. चक्री म्हणजे चक्रवर्ती. पुढं म्हणजे सुरेंद्र म्हणजे देवांचा इंद्र. हां, इंद्र म्हटलं की म्हणजे पुढे इंद्र शब्द घेतलेत ना. चक्री सुरख म्हणजे आता विद्याधर. बर, विद्याधर. चक्री सुरखग इंद्रपद मिले आप ते आप म्हणजे काय हो, आपोआप. म्हणजे जेव्हा भगवंतांची अशी निर्मळ निरपेक्ष भक्ती करतो ना, तर त्यावेळीस काय काय फळ मिळतं, कोणाकोणाला पाहिजे, चक्रवर्ती होणार, इंद्र होणार, विद्याधर होणार, अजून असे राजे महाराजे मंडलिक महामंडलिक जे काय असतील ना, ते सगळे फळ मिळणार हे सांगायला लागलेत. खग म्हणजे विद्याधर, जो आकाशातून विहार करणारे असतात ना. खग म्हणजे पक्षी पण होतो, पण पक्षी म्हणजेच ख म्हणजे आकाश, आकाशातून गमन करणारे ते पक्षी म्हणा, नाहीतर विद्याधर म्हणा. आता इथं आपल्याला पक्षी होतो असं नाही घ्यायचा अर्थ. हां, चक्रवर्ती म्हणजे हे भगवान तुमच्या पूजेने चक्रवर्ती, विद्याधर, देवलोकातला इंद्र आदी पदांची आपोआप प्राप्ती होते. मिले आप ते आप, आपोआप प्राप्त होतात. आणि त्यापुढं जाऊन अनुक्रमाने शिवपद लहे, हा जीव काय करतो, मोक्षपदाला प्राप्त करतो. नेम सकल हनी पाप, नियमाने सकल पापांचा नाश होतो. नष्ट करून, सगळ्या पापांचा नाश करून हा जीव अनुक्रमाने शिवपदाला प्राप्त करतो. लहे म्हणजे प्राप्त करतो. म्हणजे मुक्ती मिळणार आहे. कशी मिळणार आहे हो? आज आम्ही दुपारी घेतलं की निश्चय मोक्ष मार्ग किंवा निश्चय मोक्ष, त्याची प्राप्ती कशी होते, त्याच्यासाठी व्यवहार मोक्ष मार्ग हेतू आहे. सांगितलं ना, हेतू नियत को होई. व्यवहार मोक्ष मार्ग हा निश्चय मोक्ष मार्गाचा हेतू म्हणला जातो, कारण म्हणलं जातं. मग व्यवहार मोक्ष मार्ग कशाला म्हणायचं? मग आम्ही दुपारी निश्चय मोक्ष मार्ग शिकतोय आणि संध्याकाळी व्यवहार मोक्ष मार्ग शिकतोय. म्हणजे काय? व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे जे काय त्या निश्चयापर्यंत पोहोचवणारे शुभ परिणाम, पूजा, भक्ती, दान किंवा शुभ जल्प जरी आहेत, मी जाणणार आहे, ज्ञानमय आहे, हे जल्प, हे शब्द सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत नेणारे आहेत. ठीक आहे, ते अनुभव नाही करवत. जेव्हा ते शब्द सुटले त्याच्यानंतर वाच्यग्रहण झाला. पण तो जो मार्ग आहे, ते जे साधन आहे, त्याला म्हणलं व्यवहार मोक्ष मार्ग.
मग हे सुद्धा पूजा करतोय म्हणजे सुद्धा काय करतोय आपण, त्या भगवंतांपर्यंत जाण्याचा किंवा या भगवान आत्म्यापर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे तो. म्हणून म्हणलं कुठलंही अवलंबन घ्या पण जावा कुठं, आपल्या लक्षापर्यंत. लक्ष काय असावं, ध्रुव आत्मा, शुद्ध आत्मा. हे लक्ष असेल तर त्याला आपण सहजतेने प्राप्त करू शकतो. पुढं, तुम बिन मैं व्याकुल भयो, जैसे जल बिन मीन, जन्म जरा मेरी हरो, करो मोहि स्वाधीन. सांगा, हे भगवान तुमच्याशिवाय मी व्याकुल होतोय. जसं जलबिन मीन, जलाशिवाय जसं मासा व्याकुळ होतो, तडपतो, त्याप्रमाणे हे भगवान मी तुमच्याशिवाय, आता व्यवहारामध्ये तुमच्याशिवाय आणि निश्चयाने स्वतःच्या अनुभूतीशिवाय, स्वतःच्या जाणीवेशिवाय जे काय आपण काळ घालवतोय तो व्याकुळतेमध्ये जायला पाहिजे आणि आपल्याला अशी ओढ लागायला पाहिजे की मला माझं स्वरूप का नाही समजत, मला माझा आत्मा का नाही दिसत, दूर आहे का होतो, झाकलेला आहे का, कधीच प्राप्त होणार नाही का, आहे, व्यक्त आहे, निरंतर आपल्याजवळ आहे, निरंतर आपल्याला आपलं कार्य सगळं प्रगट दाखवतोय जाणण्याचं, तरीसुद्धा आपण त्याचा अनुभव करत नाही आहे. तुम बिन मैं व्याकुल भयो, जैसे जल बिन मीन. तुमच्याशिवाय मी व्याकुळ होतोय जसं की जलाशिवाय मीन. जन्म जरा मेरी हरो, हे भगवान माझं जन्म जरा मरण सगळं समजून घ्या त्याच्यामध्ये, आधी व्याधी उपाधी सगळं, हे भगवान त्याचं नाश करा आणि मला मोही स्वाधीन करो, मला स्वाधीन करा. मी पराधीन आहे सध्या, कशाच्या, या शरीराच्या अधीन आहे, कर्मांच्या अधीन आहे, उदयांच्या अधीन आहे, तर हे भगवान मला स्वाधीन करा. म्हणजे काय, स्वतःचा आधार दाखवा किंवा स्वतःची वस्तू दाखवा ज्याच्या निमित्तात मी स्वाधीन होईन. असं एक भगवंतांच्या प्रती आपण आदरभाव प्रगट करतोय की तुम्हीच मला माझं स्थान दाखवणारे तुम्हीच आहात, मला स्वाधीन बनवणारे तुम्हीच आहात. म्हणून तुमच्या आधारानेच मला सुद्धा सुखाची, मोक्षाची, आनंदाची, माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. काय गाथा पाठ केली आपण, मेरी हरो, हरो म्हणजे नष्ट करा, हरण करा, नष्ट करा. हरो म्हणजे काय केलं होतं काल आपण, सुहपरिणामो पुण्यम असुहो पावंती भणिद मण्येसु, परिणामो नण्णगदो दुःखक्षय कारणं समये. कशासाठी बघितलं होतं, जे काय पूजनाचे भाव आहेत हे शुभ भाव आहेत. शुभ परिणामाने पुण्याचा बंध होतो, त्याच्यामध्ये परिणाम नाही गेले तर अशुभामध्ये जाणार, अशुभाने नियमाने पापाचा बंध होतो. आणि जो अनन्यगत परिणाम आहे, न शुभात न अशुभात जाणारा असा तो परिणाम अनन्यगत म्हटला जातो, जो मला शुद्ध भावापर्यंत नेणारा आहे. परिणामो नण्णगदो, आणि तोच परिणाम सांगितलं माझ्या दुःखाचा क्षय करणारा आहे. किती वेळासाठी जाणायचं म्हणून, दुःखाचा क्षय व्हायला दुःख किती दिवसाचं आहे, केव्हापासूनचं आहे, अनादी अनंत काळापासून दुःखच गोळा केलाय आजपर्यंत. इतक्या महान दुःखाचा नाश करायला किती काळ जाणार, एक क्षण, हे सांगतायत आचार्य. जेव्हा तुम्ही तुमचा उपयोग त्या परद्रव्यातून, त्या कर्माकडून काढून स्वतःकडे लावणार ना, जसं सांगितलं काळा कुट्ट अंधकार आहे या खोलीमध्ये, तो काळा कुट्ट इतका भयंकर अंधकार नष्ट करायला किती प्रकाश पाहिजे तुम्हाला, एक किरण,
जरी त्या म्हणलं ना कुठल्या तरी छिद्रातून आलेला एखादा प्रकाशाचा झोत तो सुद्धा इथल्या अंधकाराला छेदू शकतो. तसं म्हणलं आपलं अनंत काळापासूनचं जमा केलेलं जे पाप आहे त्याला नष्ट करण्यासाठी एक अनुभूती सुद्धा बास आहे. म्हणून म्हणतात की दुःख क्षय कारणम, दुःख क्षयाचं कारण शुद्ध परिणाम आहेत. म्हणून अशी शुद्ध परिणाम आपल्याला झाले तर खरं पूजन झालं. म्हणून पूजनाच्या प्रत्येक लाईनमधून आपल्याला इतकं सगळं करतोय ना, विनयपाठ म्हणतो, पूजा पीठिका, अष्टक, जयमाला काय म्हणायचं ते पुढं, विसर्जन किंवा काय अजून महार्घ्य विसर्जन, ते सगळं करतो. सगळ्यामधून कुठून तरी कुठंतरी सारखं सारखं जावा आतमध्ये, त्या सगळ्या शब्दातून तुम्हाला सगळीकडनं वाच्य मिळू दे ही भावना असती. नाहीतर आपलं सगळं घाई कुठं असती, पटापटा पटापटा पटा सगळं संपवायचं आहे. म्हणजे अशी भावना असेल तर आपल्याला तो ठीक आहे, कुठं गरज असेल अशा ठिकाणी करतो आपण तसं, पण फास्टमध्ये पण त्याच्यातून सुद्धा पकडायला येऊ शकतो. वाचक शब्द कसे का असेनात, पण वाच्य जर पकडला तर त्याच्यामध्ये आनंद आहे आणि तेच तुमच्या दुःख क्षयाचं कारण आहे. म्हणून पूजन सुद्धा का करायची, त्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी, शुद्ध भावाच्या प्राप्तीसाठी हा एक मार्ग आहे. म्हणा, म्हणून परत एकदा म्हणा, सुहपरिणामो पुण्यम, म्हणा, परिणामो असुहो पावंती, थांबा ना म्हणा, थांबा की, असुहो पावंती भणिद म्हणणेसु परिणामो नन्नगदो दुःख क्षय कारणं समये, दुःख क्षय कारणं समये. समय म्हणजे शुद्धात्मा. शुद्धात्म्यामध्ये जाणारा उपयोग शुद्ध भावरूप असतो आणि तो दुःखाच्या क्षयाचं कारण असतो. म्हणून आपल्या दुःखाचा नाश करायचा तर आपल्याला सुद्धा समयसार रूप आत्म्यामध्ये जाणं आवश्यक आहे. ओम जाणं. संसारापासून अस्पर्शी असणारा शुद्ध आत्मा जाणा. पहा, या संसारामध्ये कोणत्याही कार्याचा मी करता नाहीच. संसाराचे फळ भोगणारा देखील मी नाहीच. मी तर अकर्ता आहे, अभोक्ता आहे. मी तर ज्ञाता आहे, द्रष्टा आहे. स्वतःला सर्वापासून भिन्न पहा. अस्पर्शी स्वरूपोऽहम्, नित्यज्ञायक स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.